Hello guys, myself Gulab Thumre and welcome to the channel Eduon Tips. बघा पाठीमागच्या लेक्चरपर्यंत आपण इंटरफेज, एम फेजमध्ये परत प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज, टेलोफेज, परत त्यानंतर सायटोकायनेसिस, परत सिग्निफिकन्स ऑफ मायटोसिस हे सगळं बघितलं होतं. आता आपण ह्या लेक्चरमध्ये बघणार आहोत दॅट इज द मिओसिस. मिओसिस म्हणजे काय तर एका सेलपासून असे 4 सेल फॉर्म होतात. दॅट इज द 4 4 सेल फॉर्म. दॅट इज द मिओसिस. ओके, त्याची कंप्लीट प्रोसेस आपण बघणार आहोत. दॅट इज द प्रोडक्शन ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन, मिओसिस हे आपण आज बघणार आहोत. ओके, दॅट इज द पहिले डायरेक्ट वे आर मुव्हिंग टुवर्ड द मिओसिस 1. ओके, मिओसिस 1 मिओसिस थोडीशी कॉम्प्लिकेटेड प्रोसेस आहे, जर लक्ष दिलं थोडं समजेल. ओके, मिओसिस म्हणजे दॅट इज द प्रोफेज. आता आपण इकडं बट्टी लिहूया. चलो, काही विषय नाही. ओके, प्रोफेज ऑफ द पहले प्रोफेज 1. Okay, it's typically longer and more complex when compared to the prophase of the म्हणजे typically longer plus complex आहे. ओके, आणि ह्याच्यामध्ये 5 फेजेस. दॅट इज द लिप्टोटिन, झायगोटिन, पॅकाटिन, डिप्लोटिन आणि डायकायनेसिस. पहिलं लिप्टोटिन म्हणजे काय? तर लिप्टोटिनमध्ये काहीच नाही आहे. लिप्टोटिन सोपे लिप्टोटिनमध्ये काय होते? लिप्टोटिन द क्रोमोझोम्स ग्रॅज्युअली व्हिजिबल. ओके, क्रोमोझोम्स असतात ना, ग्रॅज्युअली व्हिजिबल होतात. ओके, ग्रॅज्युअली व्हिजिबल प्लस कॉम्पॅक्शन असते. तर काय होतं? क्रोमोझोमचं क्रोमोझोम कॉम्पॅक्ट होतात. ओके, थ्रूआउट लिप्टोटिन दिस इज फॉलोड. त्यानंतर झायगोटिन. ओके, ओके, झायगोटिनमध्ये काय होतं? ड्युरिंग दिस स्टेज क्रोमोझोम हे 2 फेज इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर झायगोटिन आणि पॅकाटिन हे 2च फेज म्हणजे थोडेसे. त्यानंतर बाकीच परत अगेन यायचे. ओके, सो थोडंसं इथं कॉमन. झायगोटिन काय होते? असोसिएशन, दॅट इज द सिनॅप्सिस. क्रोमोझोम स्टार्ट पेअरिंग टुगेदर. म्हणजे क्रोमोझोमचं पेअरिंग स्टार्ट होतं. दॅट इज द सिनॅप्सिस. ओके, सिनॅप्सिस म्हणजे सपोज एक क्रोमोझोम. ओके, क्रोमोझोम्स पेअरिंग स्टार्ट होते. दॅट इज द सायनॅप्सिस. सच पेअर्ड क्रोमोझोम्स आर कॉल्ड होमोलोगस क्रोमोझोम. आणि जे पेअर्ड क्रोमोझोम्स असतात ना, दॅट इज होमोलोगस क्रोमोझोम. ओके, होमोलोगस क्रोमोझोम हे जे आहे ना, दिस हॅशटॅग इज द आय कन्सिडर इट क्रोमोझोम. ओके, सो डोंट गेट कन्फ्यूज. होमोलोगस क्रोमोझोम्स. ओके, इलेक्ट्रॉन मायक्रोग्राफ ऑफ दिस इंडिकेट दॅट सिनॅप्सिस आर कॉम्बाइंड बाय ह्याचं हे होतं काय म्हणतात? पेअरिंग दॅट इज द सिनॉप्टिनिमल कॉम्प्लेक्स. इलेक्ट्रॉन ह्यानं जर बघितलं ना, मायक्रोग्राफनं बघितलं ते सिनॅप्टोनिमल कॉम्प्लेक्स. ओके, सिनॅप्टोनिमल complex, and the complex found by paired homologous chromosomes is bivalent or tetrad. So ना, bivalent or tetrad. त्यानंतर bivalent हे आहे ना होल, इट इज bivalent or tetrad. ओके, bivalent or tetrad. However, these are more clearly visible. म्हणजे पुढच्या स्टेजमध्ये क्लिअरली. आता यात काय होतं? एक तर सिनॅप्सिस म्हणजे काय? क्रोमोझोम्सचं पेअरिंग स्टार्ट होतं. ओके, आणि त्यानंतर सिनॅप्सिस आणि त्यानंतर सच पेअर्ड क्रोमोझोम्स होमोलोगस क्रोमोझोम आणि सिनॅप्टोनिमल कॉम्प्लेक्स आणि बायोव्हॅलंट ऑर टेट्रा. आता आलं पॅकाटिन. ओके, पॅकाटिनमध्ये काय होतं? ड्युरिंग दिस स्टेज 4 क्रोमॅटिड्स ऑफ इच बायोव्हॅलंट क्रोमोझोम्स म्हणजे ऑब्वियसली 4 क्रोमॅटिड्स असणार बिकम्स डिस्टिंक्ट अँड क्लिअरली अपिअर्स. क्लिअर टेट्राड दिसायला झालं होतं. क्लिअरली टेट्राड दिसायला चालू होते. दिस स्टेज इज कॅरेक्टराइज्ड बाय द अपिअरन्स ऑफ रिकॉम्बिनेशन नोड्यूल्स. रिकॉम्बिनेशन
nodules. Okay, recombination nodules. The sites which were crossing over non-sister chromatids. Yes, कुठं recombination nodule कुठे दिसायला चालू होतात. सपोज इथं recombination nodules दिसायला चालू होतात. Yes, homologous non-sister chromatids of the homologous chromosome. Crossing over is the इथं परत क्रॉसिंग ओव्हर एक्सचेंज ऑफ जेनेटिक काय होणार क्रॉसिंग ओव्हर. ओके, क्रॉसिंग ओव्हर होमोलोगस क्रोमोसोम. क्रॉसिंग ओव्हर इज अन एन्झाइम मेडिएटेड. इथे एन्झाइम कोणतं असते रिकॉम्बिनेज. ओके, रिकॉम्बिनेज. Crossing over leads to recombination of genetic material of the two chromosomes obviously, and recombination between homologous chromosomes is recombination पॅकेटिंगच्या एंडला कम्प्लीट होईल, लिव्हिंग द क्रोमोसोम्स. बस एवढं लक्षात ठेवा. ओके, आणि देन डिप्लोटिनमध्ये काय होते रिकॉग्नाइज्ड बाय द डिसोल्युशन ऑफ द सिनॉप्टिनमल कॉम्प्लेक्स अँड टेंडन्सी ऑफ रिकम्बाइंड होमोलोगस क्रोमोसोम्स टू सेपरेट फ्रॉम इच अदर एक्सेप्टेड. म्हणजे हे जे आहेत ना ते बाकीचं होल क्रोमोझोम सेपरेट व्हायला बघायला चालू होतं आणि इथं फक्त इथं तेवढं राहते. दॅट इज ह्याला काय म्हणतात चायझमाटा. एक शेप्ट ही जी स्ट्रक्चर होते ना त्याला चायझमाटा म्हणतात. म्हणजे ह्याच्या डिप्लोटिनमध्ये एकच लक्षात ठेवायचं दॅट इज द चायझमाटा. बस एवढं लक्षात ठेवायचं. आणि हे काय म्हणजे व्हर्टेब्रेट्स किंवा डिप्लोटिन कॅन बी मंथ्स ऑर इयर्स. आणि डायकायनेसमध्ये चायझमाटा फॉर्म झालेलं ना डिप्लोटिनमध्ये. दिस इज मार्क्ड बाय द टर्मिनलायझेशन. म्हणजे इथं सुद्धा ब्रेकडाऊन होणार. Okay, during this phase the chromosomes are fully condensed and meiotic spindle assembled to prepare terminalization of the and separate dikinesis, nucleolus reappearance, breakdown. That is all transition metaphase. The metaphase मध्ये अगेन बाकी सगळं सिमिलर टू एम्फेज सारखं फक्त इथं 2 क्रोमोझोम असणार. ओके, दॅट इज द bio and aligned equilateral plate and microtubules from the opposite poles of the attached to kinetochores of the homologous chromosomes. Again same to same anaphase. Chromosomes separate while sister chromatids असतात ना that is remain associated with their centromeres. म्हणजे हे का पहिल्या स्टार्टिंगला होतं हे तर डिसोल्युशन झालेलं. ओके, परत मग ही सगळं डिसोल्युशन वगैरे इथून ब्रेकआउट होणार. त्यानंतर इथं काय मेटाफेजमध्ये गेलं की सगळं वेगवेगळं होणार आणि इथं हे क्रोमोझोम होमोलोगस इकडचे क्रोमोझोम इकडं आणि इकडचे क्रोमोझोम इकडे. बस दॅट्स ऑल. त्यानंतर टेलोफेजमध्ये अगेन सेम टू सेम. आणि ह्याच्यामध्ये सायटोकायनेसिस येतं ना सायटोकायनेसिस कॉल्ड डॅड ऑफ सेल्स. सायटोकायनेसिसला म्हणतात डॅड ऑफ सेल्स. ओके, although in many cases chromosomes do not undergo that is the interphase असते. ओके, आणि इंटरफेज इज शॉर्ट लिव्ड. एकदम शॉर्ट असते. ओके, DNA वगैरे रेप्लिकेट होत नाही. सेम टू सेम. आणि मियोसिस 2 इज completely similar to M phase. ओके, M फेजला कम्प्लिटली सिमिलर असते. ओके, त्यानंतर आहे आपलं सिग्निफिकन्स ऑफ मियोसिस. सिग्निफिकन्स ऑफ मियोसिसमध्ये असते काही नाही आहे, फक्त जेनेटिक व्हेरिएबिलिटी आणते आणि दॅट इज द व्हेरिएशन इज द इम्पॉर्टंट. बस एवढं एकदा रीड करून घ्या. एव्हरीथिंग इज क्लिअर. ओके, आणखी एकदा रिवाईज करूया आपण. काय नाही आहे मियोसिसमध्ये काय होतं मियोसिसमध्ये प्रोफेजमध्ये काय होणार प्रोफेजमध्ये 5 फेजेस आहेत. दॅट इज द लिप्टोटिन, झायगोटिन, पॅकायटिन आणि डिप्लोटिन डायकायनेसिस. ओके, लिप्टोटिनमध्ये काय होतं फक्त कॉम्पॅक्शन ऑफ क्रोमोझोम. बस एवढं लक्षात. त्यानंतर झायगोटिनमध्ये काय होतं झायगोटिन आणि पॅकायटिन हे थोडेसे इम्पॉर्टंट आहे. मग झायगोटिनमध्ये काय होते क्रोमोझोम पेअरिंग स्टार्ट होते. क्रोमोझोम पेअरिंग स्टार्ट झाल्यानंतर मग क्रोमोझोम पेअर वगैरे होणार. एका ठिकाणी यांना सिनॉप्टिनमल सिनॅप्सम वगैरे फॉर्म. दॅट इज द बस क्रोमोझोम पेअरिंग इथं झालं. झालं. नंतर पॅकायटिनमध्ये काय ना पॅकायटिनमध्ये आहे ना दॅट इज द नॉन सिस्टर क्रोमॅटिड जे असतं ना त्याचं हे क्रॉसिंग ओव्हर होतं. म्हणजे पहिल्यांदा पेअरिंग नंतर क्रॉसिंग ओव्हर झालं ना दॅट इज सपोज इथं काय होणार पहिल्यांदा कॉम्पॅक्शन. ओके, कॉम्पॅक्शन नंतर क्रोमोझोम पेअर. ओके, ही पेअर नंतर काय होणार पेअरिंग नंतर क्रॉसिंग ओव्हर. ओके, क्रॉसिंग ओव्हर नंतर काय होणार बघ पॅकायटिनमध्ये झालं क्रॉसिंग ओव्हर नंतर रिकॉम्बिनेशन. ओके, रिकॉम्बिनेशन आणि रिकॉम्बिनेशन नंतर
हे चायझमाटा आणि चायझमाटानंतर टर्मिनलायझेशन ऑफ द चायझमाटा, बस एवढंच आहे. नंतर मेटाफेज, दॅट्स ऑल. आय होप एव्हरीथिंग इज क्लिअर. आणि आपला हा अशा पद्धतीने चॅप्टर संपलेला आहे. ओके, डोंट वरी, एक वन शॉट देखील येईल नंतर. चॅप्टर इझी आहे, बस थोडासा काय म्हणतात एक फ्लोमध्ये लक्षात ठेवा. जर पाठ करायला गेलं तर काहीच कळणार नाही. एक फ्लोमध्ये लक्षात ठेवा. फ्लोमध्ये कसं म्हणजे पहिल्या स्टार्टिंगला काय होतं, सेल सायकल नंतर काय होतं मग युकॅरियोटिक सेलचा 24 आवर, परत ईस्टचा 90 मिनिट्स होता. त्यानंतर इंटरफेजमध्ये काय होतं, इंटरफेजमध्ये आहे ती G1S आणि G2 फेज. G1मध्ये काय होतं, कॉम्पॅक्शन क्रोमोझोम कंडेन्सेशन वगैरे होतं, दॅट इज द. बरं त्यानंतर नाही जेनेटिक मटेरियल कंडेन्सेशन काहीतरी होतं. परत त्यानंतर ओके त्यानंतर मध्ये सिंथेसिस ऑफ क्रोमोझोम, सिंथेसिस ऑफ DNA मटेरियल म्हणजे DNA रेप्लिकेशन होत होतं, बस एवढं. आणि त्यानंतर मग G1S G2 मध्ये प्रोटीन सिंथेसिस आणि सेल ग्रोथ कंटिन्यू. त्यानंतर G0 हार्ट सेल्स. परत एमफेजमध्ये प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज, टीलोफेज, प्रोफेजमध्ये कंडेन्सेशन ऑफ क्रोमोझोम वगैरे होत होतं. परत त्यानंतर क्लिअरली व्हिजिबल पॅकॅटिन मेटाफेज नंतर मग ॲनाफेजमध्ये वेगवेगळे होणार. परत टीलोफेजमध्ये अगेन इंडिव्हिज्युअलिटी लास्ट करणार. त्यानंतर सेल सायटोकायनेसिस दॅट इज द सेल प्लेट आणि फ्युरो मेथडनं हे होत होतं, दॅट्स ऑल. त्यानंतर सिग्निफिकन्स ऑफ मायटोसिस, सेल रिपेअर वगैरे, परत डिप्लॉइड फॉर्म करत आहे. त्यानंतर मिओसिसमध्ये अगेन प्रोफेजमध्ये हे येते प्रोफेज 1, मिओसिस 1 आणि मिओसिस 2. प्रोफेज 1मध्ये काय येणार, दॅट इज द लिप्टोटिन, झायगोटिन, पॅकॅटिन, डिप्लोटिन, डायगोटिन. लिप्टोटिनमध्ये काय होणार, जस्ट कॉम्पॅक्शन ऑफ क्रोमोझोम. त्यानंतर लिप्टोटिन, झायगोटिनमध्ये काय होणार, झायगोटिनमध्ये आहे ती काय म्हणतात सिनॅप्सिस फॉर्म होणार. त्यानंतर म्हणजे क्रोमोझोम्स जस्ट येऊन अटॅच होणार एका ठिकाणी. नंतर लिप्टोटिन, झायगोटिन, पॅकॅटिनमध्ये काय होणार, दॅट इज द क्रॉसिंग ओव्हर होणार. त्यानंतर मग क्रॉसिंग ओव्हर झाल्यामुळे रिकॉम्बिनेशन वगैरे होणार. त्यानंतर लिप्टोटिन, झायगोटिन, पॅकॅटिन नंतर डिप्लोटिनमध्ये काय होणार, चायझमाटा फॉर्म होणार. चायझमाटा म्हणजे काहीतरी एका कोपऱ्याला म्हणजे बाकी सगळा पार्ट हे होतं, फक्त जिथं क्रॉसिंग ओव्हर झालं तेवढा पार्ट तेवढा होणार, दॅट इज दी चायझमाटा. त्यानंतर डायकायनेसिसमध्ये टर्मिनलायझेशन ऑफ द चायझमाटा, बस. आणि मेटाफेजमध्ये अगेन मेटाफेज, ॲनाफेज आणि मेटाफेज 1, ॲनाफेज 1 आणि टीलोफेज 1मध्ये अगेन सेम टू सेम एमफेज सारखंच मायटोसिस सारखंच, फक्त इथं 2 क्रोमोझोम असणार. म्हणजे तिथं सिस्टर क्रोमॅटिड सेपरेट होतं, तिथं 2 क्रोमोझोम सेपरेट होतात, बस एवढंच. आणि त्यानंतर मिओसिस 2 तर ऑलमोस्ट नाही, सेम टू सेम ऑलमोस्ट इक्वल टू, फक्त तिथे एक जेनेटिक व्हेरिएबिलिटी येते, तिथं जेनेटिक व्हेरिएबिलिटी नव्हती. सेम टू सेम बाकी प्रोसेस ऑलमोस्ट इक्वल टू एम फेज. ओके यार, पूर्ण चॅप्टर रिवाइज झाला. ओके, थँक्यू सो मच. बाय बाय, टेक केअर.